हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी आपलं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज इतका पाऊस चालू आहे सकाळपासून की बस दिवसभर नुसता पाऊसच पाऊस. जिकडे बघावं तिकडे नुसतं पाणीच पाणी झालं आहे. बघता बघता आमच्या इकडच्या नदीला तर पूरच आला बाबा. म्हणून युवांश आम्हाला घेऊन चालला आहे पूर बघायला. बापरे, काय फास्ट गाडी चालवतो. अरे जरा हळू चालव. अजिबात ऐकत नाही हा मुलगा. बस गाडी फक्त रेस करत होता. बघा बघा किती पाणी आलं आहे आमच्या नदीला. सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे आणि त्याच्यामुळे रस्तेसुद्धा बंद झाले होते. सकाळपर्यंत हा पूल बंदच झाला होता. आता कुठे थोडा वेळ झाला रस्ता चालू झाला आहे, नाहीतर अक्षरशः बॅरिकेड लावावे लागले होते, कारण पुलावरती पाणी आले होते. जिकडे तिकडे नुसतं पाणीच पाणी. घराच्या बाहेर पाणी, घराच्या आत पाणी, जिकडे बघावं तिकडे पाणी. आणि इतका पाऊस असल्यामुळे मुलांच्या स्कूलला तर सुट्टीच भेटली आज. मग काय, मुलं पण घरी. मग मुलं घरी असली की इतक्या ताण देता की बस काही सांगूच नका. कसा बसा दिवस गेला आणि गेलो बाबा आम्ही पूर बघायला. बघता बघता संध्याकाळच झाली होती. पाण्याचा प्रवाह पण जरा कमीच झाला होता. पण मुलांना पूर दाखवायचा होता आणि तुम्हाला पण, की आमच्या गावाला बघा किती पूर आला आहे ते. पाणी बघा कसं धोधो वाहत आहे. खळखळणाऱ्या आवाजाने अक्षरशः अंगाला काटा फुटला होता. 2 दिवस पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे थंडीत जसा थंडावा असतो तसाच आता पावसाळ्यातही थंडावा झाला आहे. मुलं सगळीकडे पाणीच पाणी बघून थोडी घाबरली पण होती. पाण्याचा प्रवाह, त्याच्यामध्ये पाण्याचा खळखळ आवाज अक्षरशः माणसाला मन भिन्न करून जाणारं होतं. ज्यांचे घरं पाण्याच्या आसपास आहे त्यांचं कसं होत असेल. इथे तर अक्षरशः सांगितलं होतं की नदीच्या काठी कोणी जाऊ नका, पण आम्ही पाणी ओसरल्यानंतर गेलो. ते पण का, तर तुम्हाला आमच्या गावच्या पूर दाखवण्यासाठी. बघावं तिकडे नुसतं पाणीच पाणी होतं. मंदिराच्या कठड्यावर तर पुलाच्या कठड्यावरती. दिवसभर इतका पाऊस चालू होता की आम्ही नुसते वाटच बघत होतो की हा पाऊस कधी थांबेल. पण पाऊस थांबण्याचं काही नावच घेत नव्हता. नुसता पाऊस चालू होता. मुलंही घरात बसून कंटाळली होती. त्याच त्यांना आज स्कूलला सुट्टी दिली, त्यामुळे ते अजूनच कंटाळून गेली. थोड्या वेळासाठी पाऊस थांबला आणि आम्ही लगेच धाव घेतली नदीकडे, कारण आम्हाला पूर बघायचा होता. आणि सतत सारखे आम्ही व्हिडिओ बघून टेन्शनमध्ये आलो होतो की बापरे, आपण तर कालच ह्या रस्त्यावरून गेलो आणि आता तिथे पाणीच पाणी झालं आहे. म्हणून आम्हाला घेऊन गेले की चला तुम्हाला मी गावचा पूर दाखवतो. बघा किती पाणी झालंय. नदीकाठी राहणारे लोक कधी घाबरत नाही. त्या रस्त्यावरून ते बिनधास्त जात होते. आम्हाला तर त्यांच्याकडे बघून भीतीच वाटत होती. एक बाई तर अक्षरशः त्या वाहणाऱ्या पुलावरून चालली होती. तेथे इतकं पाणी आहे, आम्हाला त्या पाण्याच्या आवाजाने सुद्धा कसं तरी होत होतं. पण ती बाई एकदम आरामात चालली होती. बापरे, आपण कसं राहणार अशा ठिकाणी. थोड्याच वेळात आम्हाला तर भीती वाटत होती. हे लोक तर रात्रंदिवस कसे राहतात तिथे समजतच नाही. आकाशसुद्धा पाण्यासारखं वाहत होतं असं वाटत होतं. तेथे वाहणारा थंडगार वारा आणि उडणारे पक्षी, चित्र खूप छान होतं. पण तिथे जास्त काळ राहणं भीतीचं वाटत होतं. म्हणून आम्ही पटकन मुलांना दाखवून तिथून निघालो. नुसतं घरात बसून आपल्याला पाऊस काही समजत नाही. जोपर्यंत आपण बाहेर जात नाही आणि सत्य परिस्थिती बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी कळत नाही. तसंच आज आम्ही केलं. आम्ही गेलो, पाऊस थांबला होता म्हणून आम्ही मुलांना घेऊन गेलो. थोड्या वेळासाठीच का होईना, पण मुलांनाही असं बाहेरच्या वातावरणात नेलं पाहिजे.
सतत त्यांना घरात डांबून ठेवलं की तेही कंटाळून जातात. आवीचं सकाळपासून चालू होतं, चला ना कुठेतरी बाहेर जाऊ, चला ना कुठेतरी बाहेर जाऊ. म्हणून आम्ही त्याला बाहेर घेऊन गेलो. मुलांना आज सुट्टी पण होती, त्यामध्ये सतत पाऊस चालू होता. त्यामुळे मुलांना कुठे बाहेर जाता येत नव्हते, खेळायला जाता येत नव्हते. ते इतके कंटाळून गेले होते की बस. त्यात बघा बरं हा कसा उद्योग करतोय. याला वाटतं की हा मेणबत्तीलाच हवा मारतोय म्हणून फुंकर घालत होता, पण कशाला, तर तो गॅसला. आणि गॅसची फ्लेम चालू थोडी बंद झाली की त्याला खूपच आनंद होत होता. पण मला त्याचं हे अजिबात आवडत नाही. आणि त्याला जर आपण बोललो की बाळा हे करू नको, तर तो अजून करतो. अजिबात ऐकत नाही हा मुलगा. मग त्याला त्याचे पप्पा सोबत घेऊन गेले आणि मी स्वयंपाक करत होते. आज मस्त असं बोंबील टाकून काळ्या मसाल्याचं वांगं करायचा बेत केला होता मी, कारण पाऊस पण खूप पडत होता. त्यामध्ये अशी भाजी तर काही बातच नाही. मस्त असा मसाला तयार केला आणि वांग्याला फोडणी दिली. छान झणझणीत वांगं करू म्हटलं म्हणून भरपूर अशी लाल मिरची टाकली आणि चरचरीत असं वांगं तयार केलं. आता वांगं तर काही आवी खात नाही, म्हणून ते किती कसं करा तो खाणारच नाही हे मला माहीत होतं. पण आम्हाला खायचं होतं ना, मग त्याच्यासाठी केली मग सोयाबीनची भाजी मस्त अशी. तर त्याच्यासाठी स्पेशल केली भाजी. बघून तर तो खुशच झाला. पण हे काय, मी ऐकलं की आजीने तर तिकडं त्याच्यासाठी मस्त आळूवड्या बनवल्या आहे. मग तो म्हणे मम्मी आता मी आळूवड्याच खाणार, मला काय, मी वांगं नाही खात, तुला माहीत नाही का. म्हटलं ठीक आहे ठीक आहे. मग काय, मस्त अशा भाज्या तयार केल्या आणि भात बनवला आणि मग भरले की डबे आणि मग निघालो. कुठे ते तुम्हाला नंतर समजेलच. पण मग मस्त आम्ही आईंकडे गेलो. कशासाठी? जेवणासाठी. युवांशी तर मस्त मस्ती चालू होती. कॅमेरा चालू झाला का असे एक्सप्रेशन द्यायला मुलं आजकाल खूपच पटाईत झालेले आहे. त्यांना सांगावं लागत नाही, हसा रडा की काय करा. असं मस्त आम्ही पंगतच बसवली. सगळेजण जेवायला बसलो. मस्त असं वांग्याची भाजी, सोयाबीनची भाजी आणि आईंनी बनवल्या होत्या स्पेशल आळूवड्या. ते घेऊन आम्ही मस्त अशी जेवणं केली. मस्त आईंच्या बगीचात इतकी सुंदर सुंदर रंगाची फुलं फुलली होती की काही विचारूच नका. गुलाबी म्हणू नका, ऑरेंज म्हणू नका की लाल म्हणू नका. इथे हळदीचेही रोपं लावलेले आहेत. काय काय लावलं आहे एवढ्या गार्डनमध्ये काय माहिती, पण खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि पावसामुळे तर ते अजूनच हिरवीगार झाडं झालेली होती. अशा छान हिरव्यागार झाडांमध्ये आणि इतक्या सुंदर फुलांमध्ये आम्ही मस्त असं बघत होते ते गार्डन. मग काय, निघालो घरी येण्यासाठी. हे म्हटले होते 12 नंतर पाऊस येईल म्हणून त्याच्या आतच घरी निघालो. पण हे काय, अर्ध्या रस्त्यात आलो आणि बापरे, पावसाने इतका जोर धरला की आम्हाला वाटेतच थांबावं लागलं. आता काय घरी जाता येत नाही बाबा, इथेच रात्र होती का काय असा प्रश्न पडला. आईंनी पण फोन करून विचारलं. अजून थोडा वेळ थांबले असते तर काही फरक पडला असता का, काय घाई होती जाण्याची. किती पाऊस चालू आहे, पोरं भिजतील, तुम्ही भिजाल, थोडा वेळ थांबायचं होतं. पण आता काय, निघालो होतो घरातून. थांबलो मग थोड्या वेळ रस्त्यामध्ये. पाऊस तर इतका आणि त्यात खड्डे, ते तर विचारूच नका. खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे हे समजत नाही आम्हाला. बापरे. निघता निघता युवांच्या डोळ्यात छत्रीची तारही गेली. बिचारा लागला रडायला. आता काय करायचं म्हटलं, जाऊ द्या, चला म्हटलं घरी कसं तरी. भिजलो तर भिजलो, इथं थांबून काय होणार आहे, खूपच रात्र झाली होती. मग आलो घरी. कसं बसं आलो बाई. म्हटलं आता नाही जायचं लवकर बरं का बाहेर. असाच पाऊस जर चालू राहिला तर रस्त्यात घरी येण्याचे वांदे होऊन जातात आणि अंधारात हे खड्डे पण दिसत नाही. बघा बरं किती खड्डे झालेले आहेत. अशा प्रकारे पावसाच्या पुरात वाट काढत काढत घरी आलो. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, हा थ्रिलिंगवाला, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.